नारायणगाव ही तमाशा पंढरी ही ओळख संपूर्ण जगाला, देशाला आणि राज्याला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नारायणगाव तमाशा पंढरी का म्हटलं जातं? कारण तमाशाचा उदय इथून झाला आणि तमाशा ही जी लोककला आहे ती सध्या गावकरी कशा पद्धतीने जपतायत याचं उत्तम उदाहरण आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी इथे ज्या पद्धतीने तमाशा ठरवण्यासाठी गर्दी होते त्यावरून आपल्या लक्षात येते. आपण म्हणतो की काळाच्या ओघात तमाशा लोकप्रियता कमी झाली आहे का? तर नव्हे. तर या गुढीपाडव्याला आपण पाहतो इथे कशा पद्धतीची गर्दी आहे. दादा तुम्ही कुठून आलात आणि तमाशा ही कला कशी आपण कशी जिवंत ठेवू? माझं नाव विजय हुलवडे. आम्ही माळेगाव पठार तालुका संगमनेर इथून आलो आणि आम्हाला याची आवड आहे. कारण आमचे नवतानी पोरं आहेत ना, भावी पिढी, त्यांना या काळाची गरज आहे. मग त्यांच्यासाठी हे आम्हाला घ्यावंच लागतं. ही लोककला आहे. तुम्ही स्वतःही नाटकं केलीत असं सांगितलं तुम्ही मला. हा, केलं. नाटककार होतात. ही कला कशी आहे म्हणजे नाटक, तमाशा? अहो, येथे शिवाय जगण्याचे साधन सुद्धा आहे आणि लोकांना करमणुकीचं सुद्धा साधन आहे. त्याच्यामुळे हे गाव लोकवर्गणी काढतात आणि हे कार्यक्रम जवळ साजरे करतात. नाटक ही कला तुम्ही आयुष्यभर जपली तुमच्या माध्यमातून. हा, ह्या कलेकडे सुद्धा तुम्ही कसे पाहता आणि जिवंत राहण्यासाठी काय केलं? नाही, आम्ही तिला आवडी आणि प्रेमाने बघतो. आम्ही 1970 साली नाटकं केली आणि त्याच्यातून ह्या आम्ही दोघं जोडीनी पोलिसाची भूमिका बजावलेली आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळं मग पुढं काही काही गती मिळत गेली आणि काही वेळेस रिस्पॉन्स गावाने दिला आणि त्याच्यातून आता आम्ही आमचे मार्गस्थ झालो आणि ते काम बंद केलेले. कला जपली पाहिजे. हा, जपली पाहिजे, जरुरी, काळाची गरज आहे, ही जपलीच पाहिजे. तुम्ही पण नाटक पाहिजे. हो, तमाशा जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे तमाशा ही जिवंत कला आहे. पडद्यावर पिक्चर पाहण्यापेक्षा आम्ही स्वतःही काही दिवस नाटक प्रयोग केलेले आणि एका नाटकात तर मी स्वतः सख्खे भाऊ पक्केवारी या नाटकामध्ये स्वतः लेडीज पात्रसुद्धा केलेलं आहे आणि फरारीमध्ये एक नरेश म्हणून असं पात्र होतं एकदम म्हणजे डाकूसारखं, ते पण केलेलं आहे. म्हणजे कलेला महत्त्व आहे. आपण कला जी जिवंत राहिलीच पाहिजे आणि त्या कलेची आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आज 100 वर्षापासून जवळजवळ ह्या यात्रोत्सवाला तमाशे ठेवत असतो आणि तमाशे ही जिवंत कला आहे. कला ही जिवंत राहिली पाहिजे. माझ्यासोबत आता विठाबाई नारायणगावकर यांचे जे नातू आहेत ते आहेत मोहित धमाले आणि त्यांनी खरं तर या विठाबाई नारायणगावकर यांची ही कला पुढे चालू ठेवली आहे. मात्र किती पिढ्यांपासून आपली ही परंपरा आहे. मुळातच तमाशाचा उदय आणि आपल्या पिढीचा संपूर्ण संघर्ष सांगा. नमस्ते, मी मोहित नारायणगावकर, विठाबाई नारायणगावकरांचा नातू. जवळजवळ ह्या तमाशा पंढरीला सर 1890 पासूनचा इतिहास आहे. भाऊ बापू मग नारायणगावकर यांनी जो टायमाला पहिला तमाशा काढला त्या टायमाला इथं सुरुवात नारायणगावला झालेली होती. म्हणजे आसपासच्या पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, असे महाराष्ट्रातील अनेक यात्रा जत्रांचे कार्यक्रम करण्याचं बुकिंग क्षेत्र जे आहे हे नारायणगाव ठरलं गेलं त्या काळामध्ये. त्या काळापासून जवळजवळ आता आमची 5वी पिढी आहे तमाशा क्षेत्रात कार्यरत आहे. ते आजपर्यंत व्यवस्थितरित्या चालत आलेले आहे. आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने किती उलाढाल झाली आहे. तुम्हाला काय वाटतंय की तमाशा कला ही पुन्हा काट टाकते, पुन्हा उभारी घेते, काय वाटतंय? नाही, 100% सर. आत्तापर्यंत जवळजवळ 4 ते 5 करोडची उलाढाल झालेली आहे आणि तमाशाला चांगले दिवस आहे. मध्यंतरीच्या काळात बरेच लोक येऊन गेली तमाशाला. तमाशा एक सांगू का, सह्याद्रीसारखा ठामपणे उभा आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे जोपर्यंत देवळात देवे तोवर तमाशाला डंक नाही. तोपर्यंत म्हणजे असे हे जी लोक आहेत ना, तमाशा हे म्हणजे ज्या टायमाला तुमच्या गावात तमाशा जातो ना ती रौनक तयार होती गावाची. तमाशा गावात गेल्यानंतर बाकीचे बी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, नाही असं नाही, पण शेवटी तमाशा आहे. जसं आपण म्हणतो की गणेशोत्सवामध्ये अनेक कलाकार घडत असतात, त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जेव्हा हा तमाशा गावोगावी फिरतो तेव्हा अनेक जण त्याच्यापासून प्रेरणा घेतात, ती कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि तमाशा दरम्यानच्या काळात लोप पावतोय का काय अशी परिस्थिती निर्माण तर आत्ता पाहतोय आपण की तमाशा जणू काही काट टाकतोय आणि पुन्हा उभारी घेतोय अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे तमाशाला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी आशा तमाशा फड मालकांना वाटते. अविनाश पवार, NDTV मराठी, नारायणगाव, पुणे.